नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असून पुढील 48 तासात केरळच्या सर्व भागांमध्ये मान्सूनची हजेरी लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने 9 जूनला मान्सून कर्नाटक आणि महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र केरळमध्ये दाखल होण्यासाठी 8 जूनचा दिवस उजाडल्याने आता कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवेश पुढे ढकलला आहे. असं असलं तरी पुढील 3-4 दिवसात मान्सून कर्नाटक आणि महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. दरम्यान पुढील 48 तासात मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. सामाजिक सलोखा हा कोल्हापूरचा गाभा असून आपल्या लोकशाहीला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आपण नवीन युगात राहतोय. अशावेळी आपल्या पूर्वजांचे विचार आणि त्यांच्या शिकवणी आपल्या डोळ्यासमोर असणे गरजेचं आहे. असे प्रकार यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मुळापर्यंत जाण्याबरोबर सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन शाहू छत्रपती महाराजांनी आज कोल्हापूरमध्ये केलं. कोल्हापूरमधील परिस्थिती काल 3 वाजल्यापासून नियंत्रणात आहे. तरीही खबरदारी म्हणून पुण्यातून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. लग्नाच्या 3 वर्षानंतरही मुलं झाली नसल्याच्या रागातून विवाहितेचा खून केल्याच्या आरोपातून पती व सासू सासऱ्याला अटक केल्याची घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात हिडकल डॅम येथे घडली. श्रीदेवी दीपक बेविनकट्टी असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून पती दीपक रामचंद्र बेविनकट्टी, सासू पद्मावती रामचंद्र बेविनकट्टी व सासरा रामचंद्र तिमापा बेविनकट्टी यांना अटक करण्यात आले. चिकोडी शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरळीत पाणी पुरवठा होत नसून गेल्या 15 दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. मात्र नगरसभेकडून कोणतीही पाण्याची पर्यायी व्यवस्था न करण्यात आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज नगरसभेवर धडक घागर मोर्चा काढून आपली कैफियत मांडली. यावेळी नगरसेवक गुलाब हुसेन बागवान, नगरसेवक रामा माने व मुद्दस्सर जमादार उपस्थित होते. कोरेगल्ली शहापूर येथील श्री गंगापुरी मठामध्ये श्री गंगापुरी महाराजांची नवीन मूर्ती आणि नवीन चौकटीचं आज उत्साहात आगमन झालं. सकाळी श्री गंगापुरी महाराजांची नवीन मूर्ती व चौकटीची परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पर्णकुंभ घेऊन महिला उत्साहात सहभागी झाल्या होत्या. ही मिरवणूक गंगापुरी मठामध्ये आल्यानंतर अभिषेक घालण्यात आला. दरम्यान येत्या 26 जून रोजी श्री गंगापुरी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकात आज जनसंपर्क आणि माहिती कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. स्मार्ट बस स्थानक उभारून विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र बस स्थानकात माहिती कक्ष नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता बस स्थानकात माहिती कक्ष उपलब्ध झाल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. अंगणवाडी सेविकांना सार्वजनिक समीक्षा सर्व्हेचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील इतर कामावर त्याचा परिणाम होण्याची चिंता सेविकातून व्यक्त होत आहे. यामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या अध्ययनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून अंगणवाडी सेविकांनी या सर्व्हेला विरोध दर्शवला आहे. निप्पाणी शहर व परिसरात सर्व धर्मियांमध्ये एकोप्याचं वातावरण आहे. अशावेळी एखाद्या विचित्र मानसिकतेच्या व्यक्तीने कोणतीही आक्षेपार्ह कृती केली तर त्या व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. समाजातील इतर नागरिकांनी मात्र सामाजिक सलोखा बिघडणार नाही यावर भर देत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी केलं. निप्पाणीतील पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शांतता बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. कुडचीला पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या ठिकाणी पाणी अत्यल्प असल्याने कुडचीकरांना पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठीही आता भटकंती करण्याची वेळ कृष्णाकाठावर निर्माण झाली आहे. तालुका मागासवर्गीय कल्याण खात्याच्या मॅट्रिक पूर्व विद्यार्थी वसतिगृहात प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी चिकोडी तालुक्यातील मॅट्रिक पूर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहाच्या प्रवेशासाठी 15 जून अखेर ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज करण्याचं आवाहन तालुका मागासवर्गीय कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरून नांदेड जिल्ह्यातील बोंडार येथे तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा गुरुवारी येथील जत्राट वेसमधील बौद्ध समाजातर्फे निषेध करण्यात आला. याशिवाय या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचं निवेदन तहसीलदार विजय कोडगुळे यांना देण्यात आलं. निप्पाणी येथील रामपूर क्रॉस नजीक दुचाकी अपघातात पिता पुत्र गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 10च्या सुमारास घडली. अशोक कल्लाप्पा सुतार व अमित अशोक सुतार अशी जखमी झालेल्या पितापुत्रांची नावं असून ते दोघे कादरगा येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर दोघांना नागरिकांनी त्वरित रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केलं.
दरम्यान बसवेश्वर चौक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.